शुभ सकाळ मैत्रिणींनो. सकाळचे वाजलेले 6:15 असं त्यांच्या शाळेचा शेवटचा दिवस होता. त्यानिमित्तानं आज बटाट्याचे पराठे केलेले आहेत. त्याच्यासाठी 2 मिरच्या, आलं, लसूण बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी 2-3 बटाटे उकडून घेतले कारण एकट्यासाठीच बनवायचे होते. तर असे छोट्याशा खिसणीने किसून घेतले जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी वगैरे राहत नाहीत, म्हणजे मोठे बटाटे राहत नाहीत. हे मिरची वगैरे वाटण बारीक करून घेतलं व असं याच्यामध्ये ओवा थोडा हातावरती चोळून टाकायचा. त्याच्यानंतर धनिया पावडर टाकलेली मी कारण माझ्याकडे कोथिंबीर नव्हती. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्ही मॅगी मसाला, गरम मसाला तुम्हाला आवडत असतील तसे, तिखट वगैरे असं तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही ॲड करू शकता. त्याच्याबरोबर हा ठेचा बनवलेला तो टाकला, चवीपुरतं मीठ, हिंग, थोडे हळद नाही मी टाकली कारण दुपारपर्यंत ते राहणार होतं. तर अशी कणिक करून घ्यायची. असे छोटे पराठे तुम्ही लाटून घेऊ शकता किंवा बटाट्याची भाजी सेपरेट करून सुद्धा तुम्ही पुरणपोळीसारखं सुद्धा बनवू शकता. तर हे असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत. हे दह्यासोबत किंवा खोबऱ्याची चटणी किंवा टमॅटो सॉससोबत मी सत्यमला देत असते. बघू शकता किती छान झालेलं आहे. तर एक कस्टमर होता, हा मी 1-1.5 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी मी शिवला असेल हा ब्लाऊज. तर याचं असं झालं की ते म्हणले हुक बसत नाहीत. हुक कशामुळे बसत नाही, बॅक बाजू बघू शकता किती छान बनवलेले. हे काठ लावले आहेत त्याच्यामुळे थोडंसं त्यांना ओढल्यासारखं वाटत असेल गळ्याला, पण बसतो व्यवस्थित ब्लाऊज, पण हुक बसत नाही त्यांना. तर झाला आहे असा प्रॉब्लेम की हुकाचा ते हुक आपण जे व्ही आकार करतो इथे, तर तिथली मी शिलाई उसवलेली नाही, त्याच्यामुळे हुक बसत नव्हतं. तर त्यांनी ते उसवलीच नाही आहे शिलाई. तुमच्याकडे असे कस्टमर येतात का, मला नक्की सांगा. फक्त हुक बसत नाहीत म्हणून त्यांनी हा रिटर्न केला आहे ब्लाऊज की हुक बसत नाहीत, बघ काय झालं आहे. त्याच्यानंतर हे महिन्याचे कस्टमर होते, त्यांचे मी काल 3 ब्लाऊज शिवलेले होते. तर हा एक बघू शकता, त्याचा बॅक केलेला आहे चौकोनी. याचे थोडे धागे निघत होते, पण म्हणून मी याला टीप मारलेली आहे डबल. त्याच्यानंतर तर बॅक अशी चौकोनी केलेली आहे. त्यांचे सिम्पलच असतात ब्लाऊज, पण लेंथ हाताची लेंथ असते 9-9.5 पर्यंत. तर हा सेकंड ब्लाऊज आहे, तो पण सिम्पलच आहे. कटोरी आहे, त्याला हुक लावलेले आहेत. मग असं होतं त्याला हुक लावायचे आहे. त्याचबरोबर याचा बॅक राऊंड केलेला आहे. त्यांचे डिझायनर त्यांना नाहीत आवडत कारण त्या थोड्या वयस्कर आहेत, जास्त पण नाहीत पण मीडियम आहेत, तर त्यांना नाहीत ते आवडत. आणि हा त्यांचाच आहे, सिंपल ब्लाऊज आहे. याचे शॉर्ट स्लीव झालेत, 5ची बाही झालेली आहे. तर आपण जे गोट घालतो म्हणजे पायपिंग करतो, तर ती पायपिंग कधी उलटी पडते, त्याच्यामुळे मी अशी पट्टी करते. पट्टी घातल्यानंतर ही अशी उलटी पडत नाही. बघू शकता तुम्ही, अशी पट्टीला डबल शिलाई दिलेली, हात शिलाई तिथं करू शकता तुम्ही. मी डबल शिलाई केलेली आहे कारण एवढा वेळ माझ्याकडं नव्हता. आणि आत्ता यात्रा चालू होत आहेत गावच्या, त्याच्यामुळे हे 3 ब्लाऊज रेडी आहेत, त्यांना द्यायचे आहेत. तर हे झालेले सायंकाळ आमच्या गावाकडची. तुमच्याकडे नक्की